हॅलो विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दाब म्हणजे काय, प्रेशर म्हणजे दाब, त्याच्यानंतर पुढे युनिट ऑफ प्रेशर, दाबाची एकक, त्यानंतर पुढे प्रेशर ऑन गॅस, प्रेशर ऑफ लिक्विड, प्रेशर ऑफ सॉलिड, तो भाग पाहिलेला होता. आणि नंतर पुढे प्रेशर, गॅस प्रेशर तोही पाहिला होता. आणि नंतरच्या शेवटचा भाग घेतला होता आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तो ॲटमॉस्फेरिक प्रेशर पाहिल्यानंतर आज आपण पुढच्या भागाला सुरुवात करतो. यूज युअर ब्रेन पॉवर. ॲट सी लेवल द ॲटमॉस्फेरिक pressure 101 into 10⁻³ Pascal is acting on a tabletop of size 1 meter square. 1 meter square म्हणजे काय की 1 मीटर लांब 1 मीटर रुंद असा जो स्क्वेअर तयार होईल, त्या स्क्वेअरमध्ये एकूण जो काही वातावरणीय दाब जो असतो, तो वातावरणीय दाब किती असतो, तर तो आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे 101 गुणिले 10⁻³ पास्कल एवढा न्यूटन मीटर स्क्वेअर वापरला तरी चालेल किंवा पास्कल वापरला तरी चालेल. एवढा दाब त्या 1 मीटर स्क्वेअरवरती निर्माण होत असतो. 1 मीटर स्क्वेअर म्हणजे ज्याच्यामध्ये लांबी रुंदी सारखीच असते. आता इथे आपल्याला 1 मीटर स्क्वेअर म्हणजे इथे लांबी जी आहे ती 1 मीटर घ्यायची आणि ही रुंदी जी आहे ती 1 मीटर घ्यायची. असं जे काही क्षेत्रफळ तयार होईल, त्या क्षेत्रफळामध्ये तयार झालेला जो काय वातावरणीय दाब जो असेल, तो वातावरणीय दाब किती पडणार आहे आपल्याला, तो 101 गुणिले 10⁻³ पास्कल एवढा दाब प्रयुक्त होत असतो. अंडर सच ए हेवी प्रेशर व्हाय डज नॉट द टेबल टॉप क्रम्बल डाऊन. अशा एवढा मोठा प्रचंड दाब त्या टेबलावरती पडत असताना तो टेबल क्रम्बल डाऊन का होत नाही, म्हणजे क्रश का होत नाही किंवा फुटला किंवा तुटला का जाऊ शकत नाहीत, कारण त्याच्यामध्ये सुद्धा तेवढ्याच परिणामाचं बल जे आहे ते बल खालून वरच्या दिशेने प्रयुक्त होत असते आणि त्यामुळे तो टेबल जो आहे तो शाबूत राहतो. तेवढाच दाब वरच्या दिशेने प्रयुक्त केला जातो. त्याच्यानंतर पुढे आपण पुढच्या भागाकडे येतो. बियॉन्ड फोर्स, ज्याला आपण प्लावक बल असं म्हणतो. बियॉन्ड फोर्स, प्लावक बल. त्याच्यामध्ये काय माहिती दिली पण इथे आपल्याला एक डायग्राम दिले, ट्राय दिस दिलेला आहे. टेक ए प्लॅस्टिक बॉटल अँड फिक्स द लीड टाईटली. आपल्याला काय करायचं आहे, प्लॅस्टिक बॉटल दिलेली आहे आणि त्याचं झाकण जे आपल्याला काय करायचं आहे, टाईटली फिट करायचं आहे. आणि प्लेस इट इन वॉटर अँड सी इट विल फ्लोट ऑन द वॉटर. ट्राय अँड पुश इन टू द वॉटर. Even when the push, it continues to float. These experiments can be also be done with the plastic bottles hollow ball. प्लास्टिक हॉलो बॉल, प्लास्टिकचा रिकामा चेंडू असा तुम्हाला घेता येईल. फिगर 3.10. नाऊ फिल द बॉटल विथ वॉटर टू द फुलेस्ट कॅपॅसिटी. त्याच्या पूर्ण कॅपॅसिटीनुसार बाटली आपल्याला भरायची. अँड क्लोज द लीड अँड रिलीज इन वॉटर. द बॉटल विल फ्लोट इनसाइड द वॉटर. व्हाय डज धिस हॅपन. आता ही संपूर्ण असा जो भाग जो आहे आपल्याला इथे ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेला आहे. काय दिलं आहे त्याच्यामध्ये, आपल्याला एक रिकामी प्लॅस्टिकची बाटली घ्यायला सांगितलेली आहे, ज्याला आपण बियॉन्ड फोर्स पाहतो आहे. बियॉन्ड फोर्स, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, प्लावक बल असं म्हणतो. प्लावक बल अत्यंत महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. बियॉन्ड फोर्स, ज्याला आपण प्लावक बल असं म्हणतो. मग त्या प्लावक बलामध्ये आपल्याला काय सांगितलं, एक पसरट भांडं घ्यायला सांगितलं. इथे आपण ते पसरट भांडं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे आपण पसरट भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घेतलेले आहे. आणि नंतर पुढे काय घेतलं आहे, पण रिकामी बाटली घेतलेली आहे. त्याचं झाकण जे आहे ते आपण पूर्णपणे एअर टाईट लावलेलं आहे. अशी रिकामी बाटली जी आहे ती त्याच्यावर टाकलेली आहे. ती पाण्यावरती तरंगते, हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. पाण्यावरती तरंगताना दिसते आहे. त्याच्यानंतर पुढे तशाच पद्धतीने तुम्हाला एक हॉलो प्लॅस्टिक बॉलसुद्धा घ्यायला सांगितलेला आहे. तो प्लॅस्टिक बॉल इथे आपल्याला दिला आहे. तो प्लॅस्टिक बॉल तुम्ही घेऊन त्या बकेटमध्ये पाण्यामध्ये टाकला तर तो सुद्धा पाण्यामध्ये तरंगताना पाहायला मिळतो. म्हणजे इथे तुम्हाला तो असा वरच्या दिशेने गेलेला पाहायला मिळतो, म्हणजे तरंगताना पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी काय करायला सांगितली की आता आपल्याला ती जी बाटली जी आहे ती काय करायची आहे, काठोकाठ भरायची. आणि ती बाटली काठोकाठ भरून तुम्हाला काय करायला सांगितले, पाण्यामध्ये बुडवायला सांगितलेली आहे. ती पाण्यामध्ये साधारणतः बुडते, म्हणजे ती तळाशी न जाता ती फ्लोट इनसाइड द वॉटर, म्हणजे पाण्यामध्ये ती तरंगत असते. पाण्यावरती तरंगणे, पाण्यात तरंगणे आणि बुडणे याच्यात फरक आहे, हे नीट लक्षात घ्या. ही पाण्यावरती तरंगते, वरची रिकामी बाटली जी आहे ती पाण्यावरती तरंगते. आता हे सगळे प्रयोग जे आहेत ते प्रयोग करण्यासाठी तुम्ही काय करता, बऱ्याच वेळेला आपल्याला पोहता येत नसेल तर आपण काय करतो, प्लॅस्टिकचे कॅन वगैरे जे असतात किंवा एअर ट्यूब्स असतात, टायर ट्यूब्स असतात, ते आपण काय करतो आपल्या दोन्ही बाजूंना बांधतो, म्हणजे कमरेला बांधतो. किंवा डबे जे असतात ते डबे, पत्र्याचे डबे, ते पूर्णपणे एअरटाईट केले जातात आणि ते कमरेला बांधले जातात, की ज्यामुळे आपण पाण्यावरती तरंगू शकतो. पाण्यामध्ये बुडण्याची शक्यता नसते, कारण आपल्याला पोहता येत नसतो, म्हणून आपण ते कमरेला बांधतो. कशासाठी बांधतो, तर तिथे आपल्याला हे माहीत नसतं की त्याच्यामध्ये बियॉन्ड फोर्स आहे, प्लावक बल आहे किंवा त्याच्यामुळे प्लावक बल निर्माण होते, आपल्याला माहीत नाही. परंतु आपण त्याचा वापर तर मात्र केलेला आहे.
ही आपल्या लक्षात येत नाही आणि अशा पद्धतीने आपण बऱ्याच कृती करत असतो पण आपल्याला त्या माहिती नसतात. पुढच्या भागाकडे जाऊया. मग त्याला आपण काय म्हणतो बियॉन्ड फोर्स असं म्हणतो, ज्याला आपण मराठीमध्ये प्लावबल असं म्हणतो. प्लावबलाची माहिती आपल्याला पुढे पाहूया. द एम्प्टी प्लॅस्टिक बॉटल फ्लोट्स ऑन द सरफेस ऑफ द वॉटर. ती प्लॅस्टिकची रिकामी बाटली जी आहे ती काय होणार, पाण्यावरती तरंगणार आहे. ऑन द कॉन्ट्ररी द बॉटल फुल ऑफ वॉटर फ्लोट्स इनसाइड द वॉटर बट डज नॉट गो टू द बॉटम. नंतर पुढे त्याच्या उलट पाण्याने पूर्ण भरलेली बाटली जी आहे ती पाण्याच्या आत तरंगत राहते परंतु ती बुडत नाही. The weight of the empty bottle is negligible as compared to the weight of the water inside it. आता पाण्यामध्ये जी बाटली जी आहे ती बाटली तिचं जे काय वस्तुमान जे असेल ते वस्तुमान आणि रिकाम्या बाटलीचं वस्तुमान याच्यामध्ये बराचसा तफावत आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच रिकामी बाटली जी आहे ती त्याचं वेट कसं आहे, निग्लिजिबल आहे, नगण्य आहे, अगदी किरकोळ आहे. पण पाण्याने भरलेली बाटली जी आहे त्याचं वजन मात्र जास्त आहे. एम्प्टी बॉटलचं वजन सर्वात कमी भरते, ते निग्लिजिबल आहे. पण आता इथे सच ए बॉटल विथ द वॉटर इन नायदर फ्लोट्स ऑन द सरफेस नॉर डज इट गो टू द बॉटम. आता ही जी काय पाण्याने भरलेली बाटली जी आहे ती बाटली पाण्यावरती तरंगतही नाही आणि पाण्यामध्ये बुडतही नाही, अशी कंडिशन निर्माण झालेली आहे. म्हणजेच काय, दिस मीन्स दॅट द फोर्स ड्यू टू द ग्रॅव्हिटी ॲक्टिंग डाऊनवर्ड्स F8 ही नीट लक्षात घ्या, मस्ट हॅव बीन द बॅलन्स बाय द अपोजिंग फोर्स ऑफ द अपवर्ड डायरेक्शन ऑन द बॉटल फिल्ड विथ वॉटर. याचा अर्थ काय, म्हणजे पाण्याने भरलेली बाटली जी आहे ती पाण्याने भरलेली बाटली पाण्यामध्ये तरंगताना दिसते, पाण्यात तरंगताना दिसते परंतु पाण्यात बुडत नाही, पाण्यात बुडतही नाही आणि पाण्यावरती तरंगतही नाही, ती पाण्यामध्ये तरंगते. असं का होतं तर ते याचा अर्थ निश्चितपणे आपल्याला तिथे ग्रॅव्हिटी जी आहे दिलेली आहे ती फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी ड्यू टू अर्थ जे आहे त्याच्या विरुद्ध दिशेने त्याच्यावरती काहीतरी कार्य होत असलं पाहिजे, हे लक्षात आले पाहिजे. त्याच्यानंतर पुढे दिस फोर्स मस्ट हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम द वॉटर सराउंडिंग द बॉटल. आता असे हे जे काही बल जे असते ते बल बाटलीच्या सभोवतालीच्या पाण्यातून उद्भवलेले असणार आहे. म्हणजे त्या बाटलीवरती त्या पाण्याकडून बल प्रयुक्त होत असले पाहिजे, हे लक्षात आले पाहिजे. द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन द वॉटर ऑर द फ्लुइड ऑर गॅस इज कॉल्ड बियॉन्ड फोर्स. ही लाईन जी आहे ती अत्यंत महत्त्वाची. काय महत्त्वाची लाईन दिली आपल्याला की त्याच्यावरती अपवर्ड फोर्स म्हणजे ऊर्ध्वगामी दिशेने, वरच्या दिशेने पाण्यात किंवा अन्य द्रवात वायूत असलेल्या वस्तूवरती वरच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलास प्लावक बल असं म्हणतात, बियॉन्ड फोर्स असं म्हणतात. म्हणजे इथे आपण पाण्याने भरलेली बाटली जी आहे ती पाण्याने भरलेली बाटली आपण पाण्यामध्ये बुडवली. इथे आपण परत जाऊयावरती. ही इथे दिलेली बाटली जी आहे ती पाण्याने भरलेली बाटली त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडालेली आहे. म्हणजे इथे ती पाण्यामध्ये तरंगताना आपल्याला पाहायला मिळते. त्या वेळेला त्या बाटलीवरती खालून वरच्या दिशेने बल प्रयुक्त होत असले पाहिजे. मग खालून वरच्या दिशेने बल प्रयुक्त होते म्हणजे ती बाटली जी आहे ती खाली बुडायला पाहिजे पण ती बुडत नाही. मग त्या बाटलीवरती बाजूला पाण्यातून सर्व बाजूने त्याच्यावरती काय होतं आहे, बल प्रयुक्त होत असले पाहिजे. ह्या पाण्याकडून किंवा कोणत्याही प्रवाही पदार्थाकडून, मग ते पाणी असेल, गॅस असेल किंवा अन्य काही द्रवपदार्थ असेल त्याच्यावरती बल प्रयुक्त होतं. त्या बलाला आपण प्लावक बल असे म्हणतो आणि त्यामुळे ही बाटली जी आहे ती बाटली त्या पाण्याच्या तळाशी न जाता पाण्यामध्ये तरंगत राहते. त्याच्यानंतर पुढे त्याला आपण काय म्हणतो, बियॉन्ड फोर्स असं म्हणतो. द अपवर्ड फोर्स, पुन्हा एकदा लाईन घेऊया आपण. अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट इन वॉटर ऑर अदर फ्लुइड ऑर गॅस इज कॉल्ड बियॉन्ड फोर्स. त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण, पाण्यात किंवा द्रवात किंवा एखाद्या वायूमध्ये असलेल्या वस्तूवरती वरच्या दिशेने बल प्रयुक्त होते किंवा त्याच्याकडून बल प्रयुक्त केले जाते, त्या बलाला प्लावक बल असे म्हणतात. त्याच्यानंतर पुढे यूज युअर ब्रेन पॉवर. आता यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये पुन्हा काय भाग दिला आहे पहा आपल्याला. त्या यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये जरा डोके चालवा. त्याच्यामध्ये पहा, वॉटर इमर्ज फुल्ली इन वॉटर अपियर्स टू वेट लॉस less than when it has been pulled out of the water. Why?
आता विहिरीतून पाणी शेणताना दोराला बांधलेली बादली जी आहे ती पाण्यात पूर्ण बुडालेली असताना जितकी हलकी वाटते त्यापेक्षा पाण्यातून बाहेर काढताना ती जड वाटू लागते. आता हा प्रयोग तुम्ही सहजपणे केलेला असेल. तुम्ही बऱ्याच वेळेला विहिरीतून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला असेल. विहिरीतून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेलाही नसेल तर तो प्रयोग आपल्याला सहजपणे करता येईल. बादली पाण्याने भरून घ्यायची आहे. त्या बादलीमध्ये एक तांब्या बुडवायचा आहे. तांब्या हा खाली तळाला गेला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि तो तांब्या आपल्याला बादलीतून बाहेर काढायचा. त्यावेळेला पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत येईपर्यंत तो तांब्या जो आहे तो आपल्याला सहजपणे उचलता येतो. आणि नंतर एकदा का पृष्ठभागाच्या वर येऊ लागला की मग मात्र आपल्याला तिथे तो जड लागू लागतो. म्हणजे तसंच विहिरीतून पाणी आपण ज्यावेळेला बाहेर काढत असतो त्यावेळेला ती बादली पाण्यात बुडालेली असते. त्यावेळेला ती बादली आपल्याला हलकी वाटते, पण पाण्याच्या बाहेर येताना बादली मात्र आपल्याला जड जाणवते. असे का घडते तर त्याच्यावरचं कारण आहे बियॉन्ड फोर्स. त्याच्यानंतर पुढे ट्राय दिस दिलं आपल्याला. Take a piece of a thin aluminum sheet and a deep it in water in the bucket. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲल्युमिनियमचा एक लहानसा पातळ पत्रा घ्यायला सांगितलं आहे आणि तो बादलीत पाणी घेऊन त्याच्यामध्ये हलकेच बुडवायला सांगितलेला आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व, मग तुम्हाला काय आढळेल. त्याच्यानंतर पुढे नाऊ शेप द सेम पीस ऑफ ॲल्युमिनियम इन टू द स्मॉल बोट अँड प्लेस इट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर, इट फ्लोट्स इजंट इट. आता इथे आपल्याला काय सांगितलं की त्याच पत्र्याला वाकवून लहानशी बोट तयार करा. म्हणजे त्या पत्र्याला काय करायचं, आपल्याला आकार द्यायचा आहे, त्याला शेप द्यायचा आहे आणि त्या बोट तयार करायची आणि ती बोट पाण्यावरती सोडायची आणि तुम्हाला काय दिसेल असा प्रश्न केलेला आहे. तुमच्या लक्षात येणार आहे की ज्यावेळेला आपण ॲल्युमिनियमचा पत्रा पाण्यामध्ये टाकला त्यावेळेला तो पाण्यामध्ये बुडणार आहे, हे तुमच्या लक्षात आलं. परंतु ज्यावेळेला त्याला आपण शेप दिलेला आहे, त्याला विशिष्ट प्रकारचा शेप दिल्यानंतर तो पत्रा मात्र पाण्यामध्ये बुडत नाही, कारण तिथे आपण त्याला काय एक विशिष्ट प्रकारचा शेप दिलेला आहे आणि तो पाण्यामध्ये बुडत नाही, पाण्यावरती तरंगतो. अँड आयर्न नेल स्ट्रिंग्स इन वॉटर बट व्हाय डज द मॅसिव्ह स्टील शिप फ्लोट ऑन इट. एक लोखंडाचा खिळा जो आहे तो पाण्यामध्ये बुडतो, परंतु त्याच्यापासून तयार केलेली जी काही बोट जी असेल, ते शिप जे असेल ते शिप मात्र जहाज मात्र पाण्यावरती तरंगते. असे का घडते. आपल्याला पुढची माहिती सांगितली. व्हेन अँड ऑब्जेक्ट इज डीप इन लिक्विड बियॉन्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट्स अँड हेन्स इट अपियर्स दॅट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज रिड्यूस. मग तिथे पुढे काय, लोखंडाचा खिळा जसा पाण्यामध्ये बुडतो तसे स्टीलचे मोठे जहाज म्हणजे त्याच लोखंडापासून तयार केलेले जहाज जे आहे ते पाण्यावरती तरंगते. असे का होते असा प्रश्न केलेला आहे. द्रवात बुडविलेल्या वस्तूवरती प्लाव बल प्रयुक्त होत असल्याने वस्तूचे वजन कमी होते. ज्या वेळेला त्या वस्तूवरती एखाद्या वस्तूवरती लिक्विड बियॉन्ड फोर्स अप्लाय होत असेल त्यावेळेला त्या वस्तूचे वजन जे आहे ते वजनात काय होते, रिड्यूस होते, म्हणजेच वजनात घट होत असते, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे इट बिकम्स एजियर टू स्विम इन सी वॉटर दॅन द फ्रेश वॉटर. समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणे म्हणजे नदीच्या पाण्यापेक्षा समुद्राच्या पाण्यात पोहणे अतिशय सोपे असते. याचं कारण काय की समुद्राचं पाणी खारं असतं, समुद्राच्या पाण्यामध्ये क्षार विद्राव्य झालेले असतात आणि त्यामुळे त्याची डेन्सिटी वाढते आणि गोड्या पाण्याची डेन्सिटी कमी असते. इथे दिले पहा, दिस इज बिकॉज ऑफ द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ द फ्रेश वॉटर. फ्रेश वॉटर म्हणजे नदीचं पाणी, गोडं पाणी जे असतं त्या गोड्या पाण्यात नदीच्या पाण्यामध्ये डेन्सिटी नदीच्या पाण्याची घनता ही कमी असते आणि समुद्राच्या पाण्याची घनता ही जास्त असते. आणि नंतर पुढे सो दॅट इट बिकम्स एजियर टू स्विम इन सी वॉटर दॅन द फ्रेश वॉटर. आणि म्हणून समुद्राच्या पाण्यामध्ये पोहणे सोपे असते. ड्यू टू द सॉल्ट डिझॉल्व्ह इन सी वॉटर. त्याची डेन्सिटी का बदलली झाली तर त्याच्यामध्ये सॉल्ट जे असतात ते विविध प्रकारचे क्षार जे असतात ते काय झालेले असतात, डिझॉल्व्ह झालेले असतात. In this book you have seen the lemon sinks in a glass filled with the water, but it floats when we stir the two spoons of the salt in water. आता इथे आपल्याला काय सांगितलं आहे, एक ग्लास घ्यायला सांगितलं आहे. त्या ग्लासामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये लिंबू टाकायचं आहे, ते लिंबू बुडतं की नाही ते पाहायचं आहे. लिंबू पाण्यामध्ये बुडणार आहे, परंतु ज्या वेळेला तुम्ही त्या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ घालाल त्यावेळेला मीठ घातल्यानंतर पाण्याची घनता वाढणार आहे आणि त्यामुळे प्लावबल जे आहे ते वाढणारे पर्याय ते लिंबू जे आहे ते पाण्यावरती तरंगणार आहे. इन सॉल्टी वॉटर द बेंड फोर्स एक्सिड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तिथे ज्या वेळेला डेन्सिटी ऑफ वॉटर वाढते, कशामुळे वाढली तर ती सॉल्टी वॉटर म्हणजे क्षारयुक्त पाणी जे आहे, खारं पाणी ज्याच्यामध्ये सॉल्ट डिझॉल्व्ह झालेले आहेत, अशा पाण्याचे बियॉन्ड फोर्स जो आहे तो काय वाढतो. कशापेक्षा तर ग्रॅव्हिटेशन फोर्सपेक्षा त्याची किंमत जास्त असते आणि त्यामुळे त्यावरती वस्तू तरंगताना आपल्याला पाहायला मिळतात.
पुढे what is understood from these examples beyond force depends on two factors. इथे सर्वात महत्त्वपूर्ण भागाला पहा बियॉन्ड फोर्स. आता बियॉन्ड फोर्स जो आहे तो कशावरती अवलंबून असतो बियॉन्ड फोर्स डिपेंड्स ऑन टू फॅक्टर्स कोणत्या घटकांवरती अवलंबून असतो प्लावक बल हे दोन गोष्टींवरती अवलंबून असते. त्याच्यामध्ये कोणती पहिली दिली आपल्याला द व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे त्या पदार्थाचे आकारमान वस्तूचे आकारमान. बियॉन्ड फोर्स इज मोर if the volume of the dipping object is more. तर प्लावक बल त्या पदार्थाचे वस्तूचे आकारमान जर जास्त असेल तर प्लावक बल जास्त होते आणि जर वस्तूचे आकारमान छोटे असेल तर प्लावक बल सुद्धा कमी होते. हा पहिला भाग. त्याच्यानंतर दुसरा भाग येतो आपण डेन्सिटी ऑफ ए लिक्विड. त्या द्रवाची घनता त्याच्यामध्ये काय दिलं आहे मोर द डेन्सिटी ऑफ ए लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बियॉन्सी. म्हणजे काय जितकी द्रवाची घनता जितकी जास्त असेल तिथे प्लावक बल जास्त होते. द्रवाची घनता कमी झाल्यास प्लावक बल कमी होते. अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आपण इथे आलेलो आहोत. याच्यामध्ये आपण भाग घेतला बियॉन्ड फोर्स डिपेंड्स ऑन टू फॅक्टर्स. जे प्लावक बल जे आहे ते दोन घटकांवरती अवलंबून असते. त्याच्यामध्ये पहिला घटक घेतला आपण व्हॉल्यूम. ज्याच्यामध्ये काय सांगितलं आपण व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. द बियॉन्ड फोर्स इज मोर इफ द व्हॉल्यूम ऑफ द डिपिंग ऑब्जेक्ट इज मोर. तिथे आपण काय सांगितलं आहे द्रवात बुडणाऱ्या वस्तूचे आकारमान जास्त असल्यास प्लावक जास्त असते. आकारमान कमी झाल्यास प्लावक बल कमी होते. आणि नंतर सेकंड पॉईंट घेतला आपण डेन्सिटी ऑफ लिक्विड. त्याच्यामध्ये काय घेतलं आहे मोर इज द डेन्सिटी ऑफ द लिक्विड मोर इज द फोर्स ऑफ बियॉन्सी. त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण जितकी जास्त घनता तितके प्लावक बल जास्त. म्हणजे द्रवाची घनता वाढली प्लावक बल वाढते. द्रवाची घनता कमी झाल्यास प्लावक बल कमी होते. आणि म्हणून आपण ग्लासात जे लिंबू टाकलं ते लिंबू सुरुवातीला पाण्यावरती तरंगलं. नंतर त्याच ग्लासामध्ये आपण 2 चमचे मीठ टाकल्यानंतर ते पाणी काय होते त्याची डेन्सिटी वाढते. पाण्याची डेन्सिटी वाढल्यामुळे काय होते प्लावक बल वाढते आणि त्यामुळे लिंबू पाण्यावरती तरंगते. इथे आज आपण थांबूया. यानंतरचा भाग जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.